तर जय महाराष्ट्र भावांनो, आपला रविराज देसाई 6 ऑक्टोबर 2025 चे टेस्ट सिरीजचं सोल्युशन घेऊन येणार आहे. आता तुम्हाला सांगतो की माझ्याकडे डिजिटल बोर्ड लवकर अवेलेबल होत नाही, म्हणजे मी ज्याच्यावर शूट करतो मला लवकर अवेलेबल होत नाही. तर असं म्हणतं की एका तासात मला लवकर शूट करून जायचं असतं आणि माझ्याकडे फक्त शनिवार रविवार असतो. त्यात काही काम आलं तर मला व्हिडिओ बनवता येत नाही. त्याच्यामुळे सो सॉरी यार, माझ्याकडून मी जेवढं होतं तेवढं करतोय. त्याच्यामुळे जर माझ्यावर सगळे निर्भर असतील तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही दुसऱ्या टीचरकडनं पण शिकून घ्या आणि माझ्यासोबत मी आहे. जेव्हा तुम्हाला एक सरप्राईज लेक्चर म्हणू शकतो, माझे सरप्राईज लेक्चरच यायला लागलेत आणि हे थोडं चुकीचं पण आहे. आणि तुम्ही कमेंट करून सांगा मी खरंच चुकतोय का, तुमच्यासोबत काही अन्याय करतोय का. पण यार थोडं समजून जावा, मला पण काही जिम्मेदार आहेत आणि मी एक प्रोफेशनल अकॅडमी कधी टाकणार नाही. आणि जेव्हा टाकेन तेव्हा रेग्युलर व्हिडिओ पक्का येतील, पण आपली अकॅडमी नाहीये. मी तुमच्यासारखा एक स्टुडंट आणि एक स्टुडंट उठून एक डिजिटल बोर्डवर शिकवतोय, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राच्या पोरांना यार फायदा व्हावा. मी कुठल्या एक म्हणजे अशी माझी अकॅडमी नाही, कोचिंग नाही, या माझ्याकडे ऍडमिशन करा, माझ्याकडनं 40,000 भरा, असं पॅकेज आपल्या इथं पोरं भरती झाली, मी पोरांची लाईन नाही लावत आहे. मी काय करतोय तुम्हाला फक्त आणि फक्त एक टीचिंगचं प्रोव्हाइड करतो, जेणेकरून आपल्याला मला कसं एक स्वप्न यार, महाराष्ट्राच्या पोरांना कोणत्या तरी पद्धतीने टीचिंग करावं. मी म्हणत नाही आय एम बेस्ट टीचर, मी म्हणत नाही मी चांगला टीचर आहे, पण माझ्याकडून जेवढं होतंय शिकवायचं, जेवढं मला नॉलेज देतंय मी तुम्हाला ते देतोय. आणि तुमची माझ्याबद्दल काय, खूप लोक मला निगेटिव्ह पण कमेंट्स करतात की तुम्ही येत नाही, शिकवत नाही, उगाच मोठं मोठं बोलता. पण यार तुम्ही याच्यावर एक कमेंट करू शकता, मला ऐकायचे तुमची खरंच माझ्याबद्दल काय इमेज आहे. ठीक आहे, आता ही आपली टेस्ट सिरीज आहे. टेस्ट सिरीज ज्यांना घ्यायची ते घेऊ शकतात. आणि टेस्ट सिरीजच्या प्राइस वरून पण लोकांना राग येतो की मी यार 50 रुपीज घेतो आणि 1 वर्षासाठी, ह्याच्यावर पण निगेटिव्ह कमेंट्स. ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही, निगेटिव्ह कमेंट्स येतच राहतील. तर आपण बघूया की अवघा तुम्हाला एक सांगतो आता, जे टेस्ट सिरीज झाली, ठीक आहे, तुम्हाला सांगतो महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड. ठीक आहे, तुम्ही इथे येऊ शकता. ज्या ज्या नवीन भरत्या आल्या आपण इथे फ्री मध्ये देतोय. ठीक आहे, आता जेवढे पण जुने PYQ गव्हर्नमेंट जॉब म्हणून एक चॅनल आहे आपला, ह्याच्या जवळपास 822 सबस्क्रायबर आहेत. ह्याच्यामध्ये मी काय केलं सांगू तुम्हाला, जेवढे पण जुने पेपर यायला लागलेत, ठीक आहे, जुने पेपर्स कुठलेही असू दे, महाडा असू, परत फॉरेस्ट गार्ड असू, SSC चे असू, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राच्या मुलांना उपयोग व्हावा, हेच माझं मोठो आहे. ह्याच्याला काय मी असं काही म्हटलं नाही की तुम्ही ह्याला सबस्क्राईब करायचे पैसे घ्या. खूप सारे टेलिग्राम दिसत होते की अशा चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजे क्वेश्चन पेपर साठी पण पैसे घेतात. ते पैसे कुठं भरू नका, मी आहे इथं फ्री मध्ये, मी सगळं अवेलेबल करून दिलंय. आणि राहिली गोष्ट आपली इन्स्टा आयडी आहे. थँक्यू की तुम्ही मला एवढा मोठा सपोर्ट दिला. 31.6K, 30,000 लोक माझ्यावर एक विश्वास ठेवतात, ते छान वाटलं मला बघू. तर बऱ्यापैकी तुम्ही या आपल्या प्लॅटफॉर्मवरती फ्रीचा आनंद घ्या. ओके, तर आपण बघूया की आपले टॉपर्सनी काय दिवा लावलाय. ठीक आहे, बघणं गरजेचं आहे टॉपर्सनी. तर तुम्हाला सांगतो की बऱ्यापैकी आपले 2 टॉपर्स आहेत, म्हणजे 2 लिस्ट सांगतो, त्याच्यातली नावं सांगतो बघा. तुषार राजेंद्र धुर्वे, ठीक आहे, त्याचे टोटल 118 मार्क आहेत. ठीक आहे, आणि सुनीता शिंदे, विशाल जरग, चेतन गजानन झिंगाले, कोमल मेश्रम. वाव, मुलगी आली इथं, ही पहिली मुलगी. हो, छान स्माइल करते असं दाखवतो, कारण पहिली मुलगी आहे, कारण 106 मार्क खूपच छान आहेत. ठीक आहे, आता हिने, ह्या मुलांनी जर आपले 60 ते 70 मार्क जरी घेतले, सिलेक्शनचा पूर्ण चान्स आहे. आणि हिने 40-50-40 मध्ये पण 50-50 आहे आणि 60 मध्ये तर हिचं कन्फर्म होऊन जाईल, म्हणजे 50-60 म्हणजे चांगली आहे, म्हणजे प्रगती चांगली आहे. सौरभ चराटे 104 मार्क. ठीक आहे, पवन नामदेव, ह्याची पण बघा कन्सिस्टन्सी छान आहे, 98 मार्क आहेत. रेश्मा खारे, आता कोमल नंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर एक रेश्मा नावाची आपली मुलगी आलेली, मी टिक केलेली आहे. राकेश गष्टी, आणि रियाचं नाव मी, रिया अनिल देवारे, 94 मार्क. हिच्या प्रत्येक लिस्ट मध्ये मार्कची कन्सिस्टन्सी खूप छान आहे, 94, 92, 96, छान आहे खरंच. आणि हिने जर फिजिकल चांगलं ठेवलं, मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो ही फॉरेस्ट मध्ये फिक्स होईल भरती. आता फक्त आता हिचे फिजिकल वर आहे आणि हिच्या म्हणजे मेहनत म्हणू शकते त्याच्यावर आहे. रोहित कसबे, प्रीती किशोर राठोड, तिसरी मुलगी तर इथे, सॉरी चौथी. आणि तुषार राजेंद्र कुमार ध्रुवे 92 मार्क. अवघा इथून तुम्हाला सांगतो, पहिल्या 18 स्कोर खरंच छान केलेला आहे. तर छान, अभिनंदन. तुम्ही जर फिजिकलची आतापासून तयारी केली, या लिस्ट मध्ये नाव मी अजून घेतो. पांडुरंग चव्हाण, विशाल वाघमारे, तेजस शेळके,
मुलगी आहे, निलिंबा उमेश अरबोले, प्रियांका सोनवणे, दीपाली सपकाल, प्रणिता. अगं हा जो शेख नावाचा मुलगा आहे, मे बी ह्याच्याकडे ईडब्ल्यूएस असू शकतं. भावा तुला पूर्ण चान्स आहे, जर तू इथं 70-80 मार्क घेतले तुझं फिक्स फॉरेस्ट होऊन जाईल. आणि प्रणय नेवारे बघा चांगला छान स्कोर आहे, मी तुमची तारीफ करतोय. का तारीफ करतोय, कारण तुम्ही बघा कन्सिस्टन्स आहेत. आणि मागच्या वेळेसचे जे टॉपर्स होते बऱ्यापैकी आता लिस्ट मधून बाहेर पडतात, त्यांना एक वाटतंय की हा आता आपल्याला येतंय, फालतू टाइम वेस्ट नाही करायचा, आपण काय करूया आता दुसरीकडे अभ्यास करू. पण जो व्यक्ती कन्सिस्टन्स राहिला की त्याचं सिलेक्शन फिक्स असतं. तुम्ही कन्सिस्टन्स राहायचा प्रयत्न करा, तुम्हाला कोण अडवू शकत नाही. आणि थोडेसे कमी स्कोर्स वाले पण बघू, कोण आहे कमी स्कोर वाला. ठीक आहे, त्याची पण आपण बघूया. ओके ओके, इथंपर्यंत चांगला स्कोर आहे. आणि म्हणजे बघा 70 पर्यंत ज्यांचा मग स्कोर आलाय त्यांनी छान मेहनत केली आहे. आता आपण थोडी तरफदारी करूया. प्रिया नागपुरे 0 मार्क घेऊन आपलं फॉरेस्ट गार्डचं नाव रोशन केलेलं आहे. कारण अशी एकमेव व्यक्ती की तिने 0 मार्क आलेले आहेत. ठीक आहे. आणि भागवत घाटी पूर्ण तुक्के मारून 60 मार्क. वाव, सॉरी नॉट अटेम्प्टेड इट. ह्यांनी 2 काय केले मला कळलंच नाही. 3 आणि 2 5 क्वेश्चन सॉल्व्ह केले. 5 मधून त्यांनी 2 क्वेश्चन म्हणजे 3 क्वेश्चन राईट केले. म्हणजे 5 क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि 3 राईट आले, तेव्हा याला 6 मार्क आले. आणि अभिषेक 24 मार्क. यार खरंच तुम्हाला ना थोडस प्रगतीची गरज आहे. प्रगती कोणती? एक तर तुमचं लग्न लावलं पाहिजे. जर तुमचा असा स्कोर राहिला तर तुमचं अवघड आहे. आणि यार मुलगी आहे का कोण? करीना. वा, करीनाने मागच्या वेळेस माझ्या अंदाजे 24 मार्क घेतले होते आणि 6 मार्क वाढून 24 + 6 30 म्हणजे 6 मार्काची प्रगती झालेली आहे आपल्या करीनाची. मोहित अशोक कापगते. ठीक आहे. वाव, ह्याने तर ह्याने सगळे सोडवलेत रे, पण 32 मार्क आले. छान, मला आवडले. मी सगळा प्रयत्न केलाय, मन लावून सोडवलंय, पण 32 मार्क आले. ठीक आहे भावा, काय विषय नाही. होतं सुरुवातीला हा स्कोर माझा सुद्धा होता पहिला, आणि हळूहळू वाढला रे. व्हिडिओ बघ, थोडं प्रॅक्टिस कर, व्हिडिओ बघ, प्रॅक्टिस कर. एका वेळेस तरी तुमचा स्कोर 32 वरून 60 होणार, 60 वरून 80 होणार आणि 80 वरून 90 होणार. हीच प्रोसेस असते. कुठलीही सीडी चढली की अवघड वाटते, आणि त्या सीडीतनं जे उतरून जातात ते उतरून जातात आणि जे चढतात ते चढतात. हा सगळ्यात मेन रूल आहे. चला जाऊन द्या, आपण टेस्ट सिरीज बद्दल थोडस घेऊया पटापटा, जेणेकरून तुम्हाला बोर होणार नाही. समजा आता तुमचा जीके, ठीक आहे, मी आज तुम्हाला क्लिअर सांगतो, गणिताचे 3 ते 4 क्वेश्चन घेणार नाही, कारण नेक्स्ट लेक्चर ते येते आणि त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मी ऍड केले. कारण आपल्याकडे टाइम पण खूप कमी आहे आणि आपल्याकडे डिजिटल बोर्डचे लिमिटेशन आहे की 2 तासात 1 तासात हा व्हिडिओ तुमचा शूट झाला पाहिजे. त्याशिवाय तुमच्याकडे काही सुद्धा ऑप्शन नाही. समजा आता मी टेस्ट सिरीज घेतोय बरोबर, आणि ह्यातले तुम्हाला काहीच आले नाही, याचा अर्थ असा नाहीये की तुमचा अभ्यास नाहीये. याचा अर्थ असा आहे की हा टीसीएस पॅटर्न आहे. ठीक आहे, टीसीएस पॅटर्न आहे. आता सगळ्यांना वाटतं अरे यार माझा अभ्यासच होत नाही, मी काय करू? होत आहे ना. आता सिंपल हे चुकणार तुमचं, माझं पण चुकणार, कारण ह्यालाच म्हणतात टीसीएस पॅटर्न. टीसीएस पॅटर्नचा पहिला नियम लक्षात ठेवा, जीके सॉल्व्ह होणार नाही तुमच्याकडून. जर तुमचे 15 मधून 4 जर जीके सॉल्व्ह होत असेल, किती 15 मधून किती सांगतो तुम्हाला, 15 मधून 4. ओके समजते ना तुम्हाला? 15 मधून जर 4 क्वेश्चन राईट करत असला जीकेचे तर तुम्ही ओके आहात. बस संपला विषय. अजून काय? ज्याला वाटतंय माझं जीके खराब आहे त्यांच्यासाठी मी सिंपल सांगते, 15तून 4 जीके जर सॉल्व्ह होत असेल तर तुमचं जीके खराब नाहीये. बघा आता प्रश्न काय होता, 2025 नुसार देशातील सर्वात मोठ्या कॅन्सर अवेअरनेस करण्यात आले. ठीक आहे, माहित नव्हतं ना तुम्हाला, टेस्ट सिरीज मध्ये क्वेश्चन आला, आता समजला ना हा क्वेश्चन आलाय. तुमचं काम काय? ह्याच्याबद्दल माहिती शोधणे. ठीक आहे, उत्तर काय होतं? अहमदाबाद. आता अहमदाबाद कुठे येतोय माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती. ठीक आहे, 2 मिनिटं साईडला सोडा. 2025 मध्ये रामसर वेटलँड सिटी म्हणून मान्यता प्रदान करण्यात आली. कुठं आली? उदयपूर, राजस्थानला. समजला आन्सर तुम्हाला? डन. 2025 स्वच्छ वायू सर्वेक्षण अहवालात देशात प्रथम क्रमांक महाराष्ट्रातील कोणत्या शहराने पटकावले आहे? अमरावती.
अमरावती महाराष्ट्रात आहे. ज्याला माहित नसेल त्यांनी लक्षात ठेवा. समजलं? आतापर्यंत मी तिन्हीची उत्तर तुम्हाला सांगितली, पाठ केली. ओके, झालं, तुमचं काम संपलं. आता तुमचं काम काय असतं, हे काम असतं मेन. ठीक आहे, इथं काय करायचं आता बघायचं. मी तुम्हाला काय सांगितलं, आपला क्वेश्चन आला होता की देशातील सर्वात मोठे क्रीडा संकुलन अहमदाबाद येथे वीर सावरकर क्रीडा संकुल आहे. तुम्हाला इथं नाव समजलं. आता तुम्हाला एवढं समजलं पाहिजे की वीर सावरकर क्रीडा संकुल आहे, ज्याचे उद्घाटन 25 मध्ये झाले. ओके, समजलं, 25 मध्ये झाले. 825 कोटीच्या खर्चाने. किती? 825. हे लक्षात पाहिजे आता तुमच्या. असं येऊ शकतं ना क्वेश्चन की देशातील जे सर्वात मोठं वीर सावरकर क्रीडा संकुल उद्घाटन झालं, त्याचा खर्च किती आला? 825 करोड, 1000 करोड, 2000 करोड, 725 करोड. आल्यावरती 825 करोडला टिक झालं पाहिजे. ठीक आहे. वीर सावरकर स्थळ काय? नाननपुरा, अहमदाबाद. समजलं? नाननपुरा, अहमदाबाद मध्ये. ओके, सगळं आपल्याला एवढं आतापर्यंत समजलं. तरी बघूया ह्याचं उद्घाटन कोणी केलं आपल्याला हेच माहित नाही. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते अहमदाबादच्या नानपुते 800. ओके, तर आपल्याला इथून काय दिसतंय? केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री आपले कोण आहेत? अमित शहा आहेत. ओके, म्हणजे आपले सहकार मंत्री कोण आहेत? अमित शहा. समजा चुकून असा क्वेश्चन आला तर की भारताचे सहकार मंत्री कोण आहेत? नरेंद्र मोदी, अमित शहा, तेव्हा काय करणार? मग ह्याचा उपयोग असा असतो की एवढा तुम्हाला वाटत असेल आता मी सर हे पाठ कसं करू, होत नाही. वहीवर एकदा लिहा, एकदा लिहून सोडा. शनिवारी जेवढं वाचता येईल तेवढं वाचवा. बाकी सगळा नशिबाचा खेळ असतो. जीके ह्यालाच म्हणतात, TCS ला फक्त. ठीक आहे, कारण TCS कसं असतं, कुठलाही क्वेश्चन विचारते काय सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला इथं सांगतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका जीके बद्दल. त्याच्यानंतर आपलं आता आपल्याला कळलं वीर सावरकरचं काय काय झालंय. ठीक आहे, बघूया आता काय. आता हा मी सर्च करतो गुगलला, मला हे दिसलं. ओके बाबा, 825 करोड. ठीक आहे बाबा, सारखं 825 करोड दाखवतंय. आमचा बँक बॅलन्स 825 नाही. ओके, उद्घाटन सोहळ्यात भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की वीर सावरकर क्रीडा संकुल हे भारतातील सर्वात मोठे असून जगातील अत्याधुनिक क्रीडा संकुलापैकी एक आहे. ओके, एक आहे. शहा यांनी विश्वास व्यक्त केला की वीर सावरकर क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेण्यासाठी येणारे खेळाडू केवळ पदक जिंकण्याची प्रेरणा घेणार नाहीत, तर जगभर विजय संपादन करून भारत मातेचे नाव उज्ज्वल. वाह, वादे कसले भारी टाकलेत. हा पण धंदा असतो यार. आता तुम्हाला सांगतो, सोडा मी ह्याच्यावर बोलणार नाही. चला, भाषण तर ऐकलं यार, जसं आपण नरेंद्र मोदी भाषण ऐकतोय, यांचं पण भाषण आहे. ठीक आहे, आता ह्याचं मेन टार्गेट काय होतं? अहमदाबाद मधील 2029 साली वर्ल्ड पॅलेस अँड फायर गेमचे आयोजन केले जाईल. म्हणजे 2029 मध्ये वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स. म्हणजे हा क्वेश्चन थोडा इम्पॉर्टंट वाटतोय मला. असं येऊ शकतं की वर्ल्ड पोलीस अँड फायर गेमचे आयोजन करण्याची घोषणा कोणत्या साली आली आहे? 2026, 27, 28, 29. तेव्हा आपल्या 29 ला टिक होऊ शकतो. अजून एक महत्वाचं, भारत सरकार 2036 मध्ये ऑलिम्पिक आयोजित करण्याची शक्य ती सर्व तयारी करत आहे. म्हणजे एक प्रकारे समजलं की 2036 मध्ये 13वी जी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले जाईल. ठीक आहे, आणि अहमदाबाद केवळ गुजरातचेच नव्हे, म्हणजे एक प्रकारे सांगतोय अहमदाबाद कुठे येतं? गुजरात मध्ये येतं. सगळे प्रोजेक्ट भावांना आपले महाराष्ट्राचे गुजरात मध्ये चालले आहेत. लक्षात ठेवा, आपला लढा तुम्हाला लढावा लागेल. आपल्या महाराष्ट्रात काहीच सोडणार नाहीत, आपल्या इथं जॉब राहणार नाहीत. हे होणार आहे, थोडा दिवस वेट करा, त्या गोष्टी होतील लवकरात लवकर. सगळं गुजरातमध्ये चाललंय. वा, ग्राउंड पण गेलं यार, खेळण्यासाठी जागा पण आपल्याला नाही. जाऊन दे, तर ऑलिम्पिकचं ग्राउंड आहे आपल्या इथं, तर छोटे छोटे ग्राउंड पण ठेवले नाहीत शहरामध्ये. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघा एक क्वेश्चन होता त्याच्या रिलेटेड, जे नवीन रामस्तर स्थळ आहेत. ठीक आहे, ते बघा, उदयपूर झील हा आपला झाला. ठीक आहे, आता गोकुळ जलाशयचं पण गोकुळ जलाशय हे सुद्धा हे केलंय. म्हणजे बघा तुम्हाला सांगतो, अनेक मानवरमी तलाव आणि जलाशयापैकी गोकुळ जलाशय आणि उदयपूर झीलला विशेष महत्व आहे. ठीक आहे, आतापर्यंत मला ह्याचं गुगलवर हे भेटलं. ठीक आहे, आणि
याचबरोबर 5 रामवर स्थळ. आता ही 2 रामस्थळ ऍड झाली तर बिहारमधून 5 रामस्थळ स्थळ आणि एकूण रामस्थळ 93 झाली. म्हणजे ही 2 ऍड झाली, म्हणजे 91 मध्ये हे 2 ऍड करून 93 झाले आणि ऍक्च्युअली बिहारमध्ये 5 रामस्थळ स्थळे झाली आहेत. आता बऱ्यापैकी आपल्याला हे समजलं, एवढंच लक्षात ठेवा. जास्त विचार करू नका हे रामस्थळ काय आहे, आपल्याला युपीएससी द्यायची नाहीये. आता आम्हाला समजलंय गोकुळ आणि उदयपूर जिल्हे ऍड झालेले आहेत. आम्हाला ह्याच्याशिवाय काय व्यतिरिक्त बघायचं नाही. आणि थोडंसं बघू आपण, जे गोकुळ जलाशय आहे ते बैलासारखं दिसतंय, हे यात काहीतरी दिलंय. ठीक आहे, बाकीचं काय नाही. आम्हाला पक्ष्यांच्या प्रजाती आहेत, ठीक आहे, आम्हाला ह्याचं पण काही घेणं नाही. उदयपूर झील हे असं येऊ शकतं, उदयपूर झील ऍड झाली ना तर रामसर स्थळामध्ये, तर उदयपूर झील ऑप्शन मध्ये दिला तर आपल्याला हे सुद्धा टिक करायची गरज पडेल. बाकीचं काय असं लई मोठं महाभारत नाही याच्यामध्ये. आपल्याला 2 गोष्टी समजल्या की गोकुळ जलाशय आणि उदयपूर झील ह्या 2 झील ऍड झालेले आहेत आपल्या रामसर स्थळामध्ये. आणि बिहारमधून हे 5 रामसर स्थळ झाले, कारण हे दोन्ही बिहारमधले आहेत. आणि टोटल रामसर स्थळ किती झाली? 93, म्हणजे 93. बस आपल्याला आतापर्यंत हे समजलं. आणि हा आपल्या 3 जे जीकेचे क्वेश्चन्स होते ते आपले संपले. आपलं काम एवढंच असतं, जर चुकला तर त्याबद्दल माहिती देणे आणि तुक्का मारून जरी बरोबर आला तरी सुद्धा याची माहिती घेणे. ठीक आहे, ठीक आहे. जो 16 आला होता त्याच्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यात आली. तसेच इंदूर आणि उदयपूर यांना रामसर करारात पाणथळ शहर म्हणून घोषित केले. आता हा पण एक मस्ट बघा. तसेच इंदूर आणि उदयपूर यांना रामस्थळ करारात पाणथळ शहर म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यात आली आहे. ठीक आहे, म्हणजे वरचा सन्मान केला, सन्मान महत्वाचा नाहीये. जर 2 शहर जर आंतरराष्ट्रीय पाणथळ शहर म्हणून घोषणा करण्यात आली तर ती मोठी गोष्ट आहे. तर हा तुमचा टॉपिक वहीवरती लिहून झालाच पाहिजे. म्हणजे आपण जे आतापर्यंत 3 जे काही क्वेश्चन्स घेतले ते आता संपले. ओके, 2025 अहवालात येणार प्रथम मार्गदर्शन कोणत्या शहराने पटकवले आहे? हे अमरावती. ठीक आहे, हे आपला झाला होता आणि ह्याच्याबद्दल आपली थोडी डिटेल्स घेऊया. आता अमरावती झालं पण नक्की काय झालं ते बघूया आपण. ओके, आता बघा आपल्या अमरावती शहराला स्वच्छ हवेच्या बाबतीत देशात अव्वल स्थान पटले. म्हणजे हवा, स्वच्छता हवा. ठीक आहे, स्वच्छ हवा बरं का, लक्षात ठेवा. स्वच्छ हवा बाबतीत, स्वच्छता बाबतीत नाहीये, स्वच्छता बाबतीत नाहीये, स्वच्छ हवा म्हणजे जे प्रदूषण असतं त्या बाबतीत आपलं अव्वल स्थान पटवलंय. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान मंत्रालयाने स्वच्छ आयु सर्वेक्षण 2025, ठीक आहे, हा इम्पॉर्टंट आहे. आणि जे स्वच्छ आयु सर्वेक्षण 2025 जे झालंय त्याची सगळी डिटेल्स घ्या. कुठल्या शहराला काय दिलंय, वनाबाबतीत काही डिटेल्स आली आहे, ते सगळं तुम्ही वाचणं गरजेचं आहे. आणि 3 ते 10 लाख असणाऱ्या प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. ठीक आहे, बाकीचं काय का 75 लाख रुपये, म्हणजे 75 लाख रुपये गिफ्ट केलेत. ठीक आहे, ह्या लेडीजला नाही केलेले, ऍक्च्युली कुणाला केलेत? महानगरपालिका केलेत. म्हणजे जी अमरावतीची महानगरपालिका असते, आता त्या अमरावतीच्या लोकांनाच माहिती की बाबा खरंच प्रदूषण एवढं स्वच्छ केलंय की त्यांना 75 लाख दिलेत. कारण मला माहित नाही, मी कधी अमरावतीला गेलो नाही. असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि नसेल तरी चांगलीच गोष्ट आहे. 75 लाख रुपये आले. आय होप महानगरपालिका त्याचा चांगला उपयोग करेन आणि गौरव देऊन आले ते. ओके, ठीक आहे. 200 मार्काचा पेपर होता यांचा पण आणि 200 गुण मिळाले. बस, आम्हाला याच्याशिवाय माहिती नको. पण ह्याच्यात लय महत्वाची माहिती आली बघा. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, म्हणजे बघा केंद्रीय वन आणि हवामान मंत्री कोण आहे? भूपेंद्र यादव. खूप मोठं नाव आहे, लय महत्वाचं नाव आहे. ह्याची थोडीफार जीके म्हणजे ह्याची थोडी माहिती काढा. कोण हा भूपेंद्र यादव, काय करतो, त्याची कुठं कुठं काय काय चालू आहेत, काय काळे कारनामे आहेत, काय पांढरे कारनामे आहेत बघा. कारण हा भूपेंद्र यादव वन मंत्री आहे. ह्याचे अहवाल बघा, कारण ह्याची जास्त करून जीके बद्दल विचारलं जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. बघा आता तुम्हाला अजून एक सांगतो. 82वा वेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला? ठीक आहे, वेनिस, इटली. नॉट इम्पॉर्टंट. ठीक आहे, एक्झाम साठी एवढा इम्पॉर्टंट नाहीये, सरळ भाषेत, पण मी दिला होता. एवढा इम्पॉर्टंट नाहीये. वेनिस, इटली घेतला, विषय क्लोज झाला. जास्त त्याची डिटेल्स बघू नका. हा 2011 जनगणना कधीच तुमचा पिछा सोडणार नाही. कुठली एक्झाम घ्या तर तुमचा जनगणनेबद्दल खूप माहिती पाहिजे. साक्षरता दर किती टक्के आहे? ह्याचा आहे 65.70%. ठीक आहे, पण मी गुगल केलं. ठीक आहे, हा टीसीएस मध्ये 65.70 होतं आणि गुगल वरती येते
58.71%. ठीक आहे. असं येते अनुसूचित जमाती साक्षरता 58.71. ठीक आहे. आणि त्यांची जनगणना सगळी माहिती दिली आहे आणि राज्याचे एकूण 9.35% आहे. असे आतापर्यंत आपल्याला डिटेल्स आहे. पण 58.71च्या फक्त हाच ऑप्शन जवळ होता. मग कधी पण समजा तुमची गुगलवर माहिती आहे आणि फॉरेस्ट गार्ड मध्ये असं काय आलं, ठीक आहे, अशा वेळेस जेवढा जवळचा ऑप्शन दिसतोय, आता मला 58च्या जवळ कुठला आहे फक्त आणि फक्त 65 आहे. बरोबर ना? बघा इथं 58 आहे. ठीक आहे. 58च्या जवळ काय +7 केले तर काय येते 65. आणि जर इथं काय 44, तर ह्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला सांगतो हे 6 आणि 8 म्हणजे 14 ऍड केले तर 44, 14 वजा केले 44 येईल. तर त्याच्यामुळे जेवढं जवळचा येईल, मग मला हा 65 हा जवळचा दिसला म्हणून मी हा जवळचा घेतला. अशा वेळी डायरेक्ट असं टिक मारायचं आणि जर समजा हा क्वेश्चन चुकीचा असला की सगळ्यांना मार्क इक्वल भेटून जातात. ठीक आहे. समजलं तुम्हाला ही गोष्ट आतापर्यंत? बघू नेक्स्ट जीके. आता बघू शकतो आपण वर्ष शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने 17-18 खरीप हंगाम उन्नत शेती समृद्ध शेती मोहीम सुरू केली. म्हणजे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने महाराष्ट्र सरकारने 17-18 खरीप हंगामापासून उन्नत शेती शेतकरी मोहीम कधी सुरू केली होती? आणि ती जी मोहीम सुरू केली होती 2022 ला केली होती. ठीक आहे. याचं उत्तर येईल 2022 पर्यंत. म्हणजे इथं येईल 2022 पर्यंत. म्हणजे ही भूतकाळातली घटना आहे, पण ह्याच्याबद्दल तुम्हाला विचारू शकतात आणि ह्याची थोडी डिटेल्स पाहिजेत. लिंगमळा धबधबा कुठे आहे? आणि तो आहे सातारामध्ये. आणि लिंगमळापाशी कोण असेल तर सांगा यार मला, धबधबा बघायचे कमेंट्स करा. पक्का नक्की तुम्हाला भेटायू आणि लिंगमळा धबधब्याचा आनंद घेऊ. भारी वाटतोय दिसायला. फोटो बघितले, फोटोशिवाय आपल्याकडे काय ऑप्शन नाही. धम्मपदामध्ये किती अध्याय आहेत? ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आहेत 26. हे पहिल्यांदाच ऐकतोय धम्मपदा. ठीक आहे. म्हणजे मी तुमच्यासारखा विचार करतो आणि मी कधी ऐकलंच नाही धम्मपदा. ठीक आहे, नाही ऐकलं. 26 अध्याय असतात एवढं लक्षात ठेवलं आम्ही. आता मी लिंगमळा धबधबा सातारा जिल्ह्यात मी असं जरा गुगलला सर्च केलं तर बघितलं यार धबधबा वेण्णा नदीमुळे, म्हणजे हा लिंगमळा धबधबा तो वेण्णा नदीमुळे झालेला आहे एवढं मला समजलं. आणि पावसाळ्यात पर्यटनासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. ओके, म्हणजे पर्यटन जातात बाबा इथं समजलं आपल्याला. महाबळेश्वर आणि पुण्याच्या दरम्यान वसलेलं आहे. ओके, मी तर पुण्यापाशी मला आत्ताच नाव ऐकलं, तर मी लवकरात लवकर, आता पावसाळा तर संपलेला आहे, पण मी नक्कीच हा धबधबा बघायला जाणार. आणि वेण्णा नदीमुळे तयार झाला आहे आणि पावसाळ्याचे त्याचे सौंदर्य अधिक खुलते जेव्हा, ओके, कुणातरी सोबत जाणार मी. आता वेण्णा हा धबधबा, लिंगमळा धबधबाला मी कुणासोबत जाऊ? मित्रासोबत जाऊ का मैत्रिणीसोबत जाऊ? बघू, जाऊ कुणासोबत तरी आपण. छान वाटतो यार. आणि मला धबधबा एवढा आवडला. वाव, कसं मस्त पाणी पडते. वाव, मला हे कळे ना, हा धबधबा इथून येतोय तर बघणार कुठून? इथून थांबून बघतात खाली तर मला झाडी दिसते, म्हणजे हा मला वाटतं धबधबा लांबून बघतात ते. फोटोत तर असंच दिसते, मी रिअल मध्ये कधी बघितला नाही. आता ज्यांनी हा धबधबा बांधलाय त्यांनी मला यार खरंच सांगा धबधबा कसा आहे, मी जाऊ का नको? नाहीतर माझे पैसे वेस्ट होतील. पैसे खूप इम्पॉर्टन्स आहे. दुष्काळात 13वा महिना चालू आहे. दुष्काळात 13वा महिना म्हणजे गरिबीचे दिवस बघणे. वाक्यप्रचार लक्षात ठेवा. मी दुष्काळात 13वा महिना बघतोय. समजलं ना तुम्हाला? ठीक आहे. तर बघा आता धम्मपदा एक अध्याय म्हणून मी आता जस्ट आपलं झालं. त्याच्यामध्ये हा ऍक्च्युली बुद्ध म्हणजे बौद्ध धर्माचा हा आहे, याला धम्मपद म्हणतात. ठीक आहे, हे समजलं. 423 श्लोक आहेत. ओके, एक 423 श्लोक आहेत. मला हे धम्मपदा जे होतं त्याबद्दल कळलं. आणि त्रिपिटक पण येतं. मला आता जरा आठवायला लागलंय, मला वाटते हे 9वी का 10वीला होतं यार, हे त्रिपिटक होतं, मी वाचलं यार, जरासं डोक्यात आलं काहीतरी. आणि धम्मपद एक अत्यंत लोकप्रिय आणि महत्वाचा ग्रंथ मानला जातो. ओके, आता धम्मपद एक बुद्ध धर्माचा ग्रंथ आहे आणि इथं माझा थोडाफार डाऊट क्लिअर झाला. एवढा डाऊट क्लिअर झाला, बाद झाला. जास्त आपल्याला युपीएससी करायची नाही. समजलं ना तुम्हाला काय होतं धम्मपदा? ठीक आहे, जीकेचा आम्हाला थोडंफार तरी यायला लागलं. आता बघूया 54वा क्वेश्चन होता जीकेचा आपला. कर्नाटकी गायक आणि संगीतकार मंगलपल्ली बाल मुरली कृष्ण. बापरे, नाव डेंजर आहे. मंगलपल्ली बालकृष्णी. ओके, वेट. मंगलम पल्ली बाल मुरली कृष्ण. वाव, असं वाटतं मी तेलुगू बोलते. इट्स ओके. हे कोणत्या वादासाठी प्रसिद्ध होते आणि वॉयलिनसाठी प्रसिद्ध होते असं आपल्याला आता कळलं. म्हणजे हे टीसीएसचा क्वेश्चन आता मी उचलला आणि टाकला आणि मला आतापर्यंत समजलं.
ज्वालामुखीच्या बेसाल्ट लाव्याच्या विघटनाने खालीलपैकी कोणती मृदा तयार होते? तर ह्याचं बघा काळी मृदा होते, हे तुम्ही पाठ करून ठेवा डायरेक्टच. ठीक आहे, बेसाल्ट जे लावा असतो त्याच्यापासून फक्त आणि फक्त काळी मृदा तयार होते. हा रट्टा मारा क्वेश्चन. 2011च्या जनगणनेचं लिंग गुणोत्तर किती आहे? आणि हे सगळ्यांना पाठ पाहिजे. हे 943. लिंग गुणोत्तर म्हणजे काय असतं? लिंग गुणोत्तरचे एक डेफिनेशन आहे, तुम्हाला लय लहानपणी पण शिकवलेले असेल. लिंग गुणोत्तर म्हणजे समजा पुरुषांची संख्या आणि मेल आणि फिमेल म्हणतात ना, मुलगा आणि मुलगी, त्यांचं एक गुणोत्तर असतं. जसं की आता 943 आहे. ठीक आहे, तर असं म्हणतात ना, लिंग गुणोत्तर तुम्हाला मी शिकवेनच, कारण आपल्याला 2011 जनगणनेचं आहे. सध्या 943 लक्षात ठेवा. आता बऱ्यापैकी बघूया. मंगलम बालकृष्ण हे फक्त गायक नव्हते, म्हणजे एक प्रकार समजलं. मंगलपल्ली बाल मुरलीकृष्ण हे आपले गायक नव्हते. आता लक्षात ठेवा, विना, व्हायोलिन, बासरी आणि मृदुंग यासारख्या अनेक वादनासाठी प्रसिद्ध होते. आता इथं मला सगळ्यात मोठा प्रश्न आलाय बघा. आपला विना ह्याच्यामध्ये नाहीये विना. व्हायोलिन आहे, ठीक आहे. बासरी, ओके, बासरी पण नाही दिला याच्यामध्ये. अजून कोणता आता? ओके, मृदुंगम, हे असे तीन. आता या व्हायोलिनच्या ऐवजी विना टाकू शकतात, बासरी पण टाकू शकतात आणि मृदुंगम पण टाकू शकतात. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे तिन्ही वाद्य हे वाजवू शकत होते आणि एक बहुवादक म्हणून सुद्धा ओळखले जायचे. ठीक आहे, ते प्रामुख्याने कर्नाटकी शास्त्रीय, म्हणजे ऍक्च्युली कर्नाटकी शास्त्रीय गायक प्रसिद्ध होते. आणि विना व्हायोलिन, ओके, बाकीचं काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये. आता ह्यांना एक अजून एक तुम्हाला काम देतो. ह्यांना कोणता पुरस्कार भेटला होता? एकदा लिहा, पुरस्कार इम्पॉर्टंट आहे. काय ह्यांना नोबेल भेटलाय का बघा? नोबेल तर नसेल भेटला, शांती पुरस्कार भेटलाय. कुठले पण असतील पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, काही एक्झाम्पल. अर्जुन पुरस्कार तर नाही भेटणार यांना, पुरस्कार पण माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर कुठले पुरस्कार भेटले होते तुम्ही बघून घ्या. आता आपण बघूया लिंग गुणोत्तर काय असतं. 943 स्त्रिया प्रति 100 पुरुष होते. म्हणजे बघा, असं म्हणू शकतो की 1000 पुरुष आहेत आणि 943 मुली आहेत. तर 5 आणि 3 म्हणजे किती मुलं, किती बाकी राहिले रे आपले? 5 आणि 3 58, 10 20 30 40 50 आणि वरचे 3 आणि ओके 57, म्हणजे 57 मुले एक्स्ट्रा आहेत. आता असं होऊ शकतं की 57 मुलं सिंगल आणि एंगेज, म्हणजे 57 मुलं राहिली ना आपली एक्स्ट्रा. म्हणजे तुम्हाला ट्रिक देतोय. म्हणजे बघा, 943 मुली आहेत आणि 1000 मुले, म्हणजे 57 मुले आपली सिंगल मरणार आहेत. वाव. आणि असं सिंगल म्हणजे 943 मुले, आता 57 मुलांचं लग्न नाही होणार, त्यांच्या संग खूप आहेत. आणि जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब लागली नाही, तुम्ही त्या 57 मुलांमध्ये जाऊ शकता. हे लक्षात ठेवा. 943 मुली आहेत आणि तो आपला भारताचा लिंग गुणोत्तर आहे 2011चा. पुरुष आणि स्त्रियांचे प्रमाण हे सूत्र खालीलपैकी आहे. आता तुम्हाला या 43 मुलांमध्ये नसेल जायचं तर लवकरात लवकर सरकारी जॉब काढा, नाही तर या लिंग गुणोत्तराचा तुमचा प्रॉब्लेम मध्ये तुम्ही अडकणार आहेत. मुलींचं काय नाही, मुलींना तिथं सॉल्व्ह होऊन जातील. 1000 मुली असणार तर 2000 मुली असणार, त्या सेटल होतील. पण मुलांचं अवघड होईल. लयच मोठा डायलॉग टाकला मी पण. ठीक आहे, बघूया. ऍक्च्युली मी तुम्हाला असं म्हणजे नॉनव्हेज नाही बोलत, तुमच्या लक्षात राहण्यासाठी. कारण 943 मुली म्हणजे तुमच्या लक्षात राहावं. उद्या समजा हा क्वेश्चन आला की तुमचे जोक जेव्हा डोक्यात येणार तेव्हा तुमचं लगेच क्वेश्चन सॉल्व्ह होईल. पूर्वाचल टेकडीचा भाग आहे. ठीक आहे, मिशामी टेकड्या. पण इम्पॉर्टंट काय? नागा टेकड्या, मिझो टेकड्या, पटाई हिल्स आणि मिशी टेकड्या, हे सगळे इम्पॉर्टन्स आहेत. आणि हे सगळं ईशान्य राज्यामध्ये पसरलेलं आहे, दक्षिणेकडे विशाल. आणि ह्याची थोडीफार माहिती घ्या. आणि ह्या टेकड्या कोणत्या आहेत सगळ्या प्रॉपर याचा अभ्यास करा. पूर्वाचल टेकड्यांमध्ये ह्या 4 टेकड्या येतात, हे तुमच्या पाठ तर पाहिजेच. आणि ह्या टेकड्यांबद्दल मिशामी टेकड्या ह्याचा आन्सर येईल. आणि ह्या बाकीच्या 4 टेकड्यांचा पण ऑप्शन आला तर ते सुद्धा तुम्हाला इथे टिक करावं लागेल. मुंबई हाय क्षेत्राला पूर्वी बॉम्बे हाय असे म्हटले जाते. सगळ्यात इम्पॉर्टंट असतो पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू. सीएनजी गॅस माहिती असेल, थोडंसं डोकं लावलं तर हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू ह्याच्याच थ्रू बनवलं जातं. तर तुम्हाला हे प्रॉपर लक्षात पाहिजे. मुंबई हाय आलं, जर पेट्रोलियम हा शब्द तुमच्या डोक्यासमोर आलाच पाहिजे. जर सरकारी जॉबचा चांगल्या पद्धतीने तुमचा अभ्यास असेल तर हा सगळ्यांच्या डोक्यामध्ये येतोच. ओके, आता हा तुमचा 59 आणि हा 60 हा लास्ट प्रश्न असेल आपला. तर बघू, खालीलपैकी कोणत्या संविधान अधिनियमाने
मूलभूत हक्काच्या यादीतून मालमत्तेचा हक्क काढून टाकण्यात आला आणि तो होता 41. ठीक आहे, पण हा आपला ऑप्शन मध्ये आहे. आणि 1978च्या घटना कायद्याने मूलभूत हक्काच्या यादीतून मालमत्तेचा हक्क काढून टाकण्यात आला. या हक्काचा भारतीय राज्यघटनेचा कलम 300A होता. ठीक आहे, आणि 44वी घटना दुरुस्ती सांगते. ठीक आहे, आणि कलम 300A सांगतात उद्देश याबद्दल समाजवादी ध्येय आणि जमीन सुधारणा धोरणांना पाठिंबा देण्यासाठी करण्यात आला. आतापर्यंत मला हा TCS मध्ये असं भेटलं आणि गुगलवर केल्यावर असं भेटलं. आता बऱ्यापैकी राज्यघटनेच्या भाग 12 मध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आता राज्यघटना या गोष्टींचा पण अभ्यास केला पाहिजे, हा पण इम्पॉर्टंट आहे. पण TCS मध्ये एखादा 2 प्रश्न येतो, त्याच्यामुळे पहिले बेसिक्स कव्हर करून घ्या. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? नाव घेणार नाही, आणि त्याचं नवीन नाव तुम्ही कमेंट करा. ठीक आहे, लिहिणं पण पाप होतं, पण तुमच्या लक्षात राहावं म्हणून त्याचं नवीन नाव काय आहे ते तुम्ही इथे कमेंट्स करणे. महाराष्ट्रातली सर्वोच्च शिखर कळसुबाई आहे का? कळसुबाई असेल तर तुम्ही पक्के करू शकता. आणि साल्हेर पण माहिती पाहिजे तुम्हाला. साल्हेर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि ते दुसऱ्यात सर्वोच्च शिखर आहे. ह्याची उंची सुद्धा महत्वाची आहे. जे हे कळसुबाई आहे, कळसुबाई आहे का नाही मला नाही माहिती, ते तुम्ही सर्च करा गुगलला. ह्याची उंची किती आहे? 1600, 1700, 1800 किती तुम्ही ती बघणं काम आहे. ठीक आहे, कळसुबाई हे अहमदनगर आणि नाशिक हे 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. म्हणजे बघा कळसुबाई ऍक्च्युली याच ऑप्शन मध्ये हे, यार हा मला शब्द नको, नाशिक या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे. अहमदनगर येते, पण ते दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर बसलेलं आहे. पण ऍक्च्युली जे आता नवीन जो हे झालेला आहे, ठीक आहे, ठीक आहे, जो आपला काही जिल्हा आहे ते तुम्ही कमेंट्स करणे, त्या जिल्ह्याचं वर मेनली आन्सर तुम्हाला टिक करावं लागेल. ओके, बऱ्यापैकी आता आपलं आतापर्यंत काय काय शिकवलं आपण तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, आता आपण काय शिकूया. जे मॅथ्स, आता तुम्हाला सांगतो मॅथ्सचे मी 3-4 क्वेश्चन नेक्स्ट टेस्ट साठी ठेवलेले आहेत, कारण आपल्याकडे थोडासा टाइम पण कमी आहे. आणि माझं पुढच्या वेळेस जे सिटिंग अरेंजमेंट झालं, हाईटचे अरेंजमेंट झालं, ते आता बऱ्यापैकी आपण नेक्स्ट लेक्चर मध्येच घेणार आहे. ठीक आहे, तुम्ही त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता आपला सगळ्यात जो क्वेश्चन होता पहिला, एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे, तर पर्यायातून मालिका पूर्ण करण्यास अचूक पद निवडा. आपण हा टॉपिक घेतलाय, तरी तुमच्यासाठी प्रॉपर शिकवतो. अगं सगळ्यात पहिला आहे PM, J आणि G. मग मी असा चार्ट बनवून घेणार पेपरामध्ये. ठीक आहे, मग मी काय करणार, अगं पहिलं PM, J, G. आता तुम्ही बघा 1 2 1 2 1 2 असा गॅप मागे होत चाललाय. मग मी इथं घेतल्यावर हा 2 गॅप सोडून मी इथं येणार माझं D. त्याच्यानंतर परत मी त्याचे ROLI. ठीक आहे, आता लक्षात ठेवा आय आहे. ठीक आहे, इथं कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे, आणि कॅपिटल L असा असतो. ह्या दोन्हीमध्ये कधी कधी आय आणि एल मध्ये फरक समजत नाही. तर आता हा काय आपला आय आहे. ठीक आहे, मग माझा आता आय कुठं आहे बघा, माझा आय कुठे इथं आहे. ठीक आहे, आय नंतर काय आहे माझा M आहे. M नंतर काय आहे माझा J आहे. ठीक आहे, J नंतर काय आहे माझा G आहे. ओके वेट, माझं काहीतरी चुकलं. ओके सॉरी, ROLI. ठीक आहे, तर आपण आता परत आपण D तर काढला होता. ठीक आहे, बघा ROL आणि I. ठीक आहे, मग माझा R कुठे ROLI. बघा 2-2चा गॅप होतोय, हा पण 2चा गॅप, हा पण 2चा गॅप, आणि माझा येईन इथं F, D आणि F. असे कधी कधी मिस्टेक्स होतात, पण तुमचं काम काय, आपली मिस्टेक लगेच सॉल्व्ह करणे, आणि इथे येईल तुमचं DF आन्सर राईटिंग, आणि ऑप्शन ए तुमचा राईटिंग. ठीक आहे, आता इथं बघा दिलेल्या पर्यायाचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि प्रश्नांची उत्तर द्या. ठीक आहे, तर काही संख्या दिल्यात आपल्याला. दिलेल्या संख्यापैकी जर प्रत्येक संख्येतून आपण एकक स्थानाचा अंक
वजा केला तर नव्याने होणाऱ्या संख्यांपैकी बेरीज किती होईल? आता बघा सगळ्यांची चुकलं कुठं माहिती आहे का, काही पोरांनी काय केलं, हे जी पहिली 384 दिली आहे त्यातून डायरेक्ट एक वजा केला आणि 383 केले, बराबर. हे चुकलं. काहींनी कसं केलं, 629 वजा 1 केला, 628 केले, चुकलं. हे असं नाही करायचं. तुम्हाला आता मी हा पूर्ण टॉपिक क्लिअर करून देतो. ह्याचा हा नवीन टॉपिक आहे, चुकला तर काही प्रॉब्लेम नाही, मी आहे इथं. इथं काय लिहिलंय तुम्हाला सांगतो. जर एखादी संख्या असली, समजा आपण 284 आहे, एक्झाम्पल देतो, ह्याला एकक स्थान म्हणतात, ह्याला दशक म्हणतात आणि ह्याला शतक म्हणतात. समजलं? दशक, एकक, शतक या तिन्ही तुम्हाला समजलं असेल. आता आपल्याला काय दिलंय, जर प्रत्येक संख्येतून आपण एकक स्थानातून एक अंक वजा केला तर तुम्हाला सांगतो बघा, 384 आहे, इथं काय 4 आहे, तोच वजा करायचा डायरेक्ट, काय ना 380. आता समजा दुसरं घेतलं, 629 वजा जो इथे एकक स्थानी जो शब्द आहे तोच डायरेक्ट वजा करायचा असतो. इथं काय येणार मग 620. 132 मधून काय वजा करणार, 2 वजा करणार, काय येणार 130. 544 मधून काय वजा करणार, 4 वजा करणार, मग काय येणार 540. ठीक आहे. 327 मधून जर वजा 7 केले तर किती येणार 320. आणि जेव्हा तुम्ही यांची पूर्ण टोटल करणार तेव्हा तुम्हाला हे टोटल भेटून जाईल 1990. आणि हा तुमचा ऑप्शन सी हा राईट असेल. ओके, समजलं? सोपं होतं, एक एक स्थानात जी आहे ती संख्या वजा करणे. पण आपला मेन मुद्दा काय, सगळे डाऊट्स क्लिअर करणे. आता इथे एक डाऊट तयार होणार तुमचा, कोणता वाला, की सर आता इथे एकक आहे, जर इथं दशक असतं तर काय असतं? ठीक आहे, दशक असतं तर काय असतं? सेम क्वेश्चन्स मधून तुम्हाला जे 384 आहेत, जे दुसऱ्या, हा आपल्याला मी काय सांगितलं होतं पहिलंच, की 8 ला काय म्हणतो दशक, त्यातून डायरेक्ट 80 वजा करणे. ठीक आहे. आणि 629 मधून काय वजा करणे, 20 वजा करणे. जो इथे संख्या दिली ती 84 नाही करायची, शून्य आला पाहिजे. समजा 132 आहे, ठीक आहे, 132 मधून काय वजा करायचे, 30 वजा करायचे. ठीक आहे, जे पण काय येईल मग त्यांची ऍडिशन करायची. समजलं असेल? शतक मध्ये पण तसंच आहे, डायरेक्ट 384 वजा 300 येणार. ठीक आहे, 629 वजा 600 येणार, 132 वजा 100 येणार. आय होप तुमचा हा क्वेश्चनचा डाऊट क्लिअर झाला असेल या थोड्याशा क्वेश्चन्स मधून. ठीक आहे, आपण आता लगेच नेक्स्ट टॉपिक घेऊ. 2 क्वेश्चन झाले आपले सॉल्व्ह. एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे, दिलेल्या पर्यायातून मालिका पूर्ण करून असे अचूक पर्याय निवडा. ठीक आहे, आपण हा क्वेश्चन मी चुकवणार आहे आता मुद्दाम, आणि तुम्ही तो हे करा, TRPN. ओके, टी त्याच्यानंतर काय आर, त्याच्यानंतर काय पी, त्याच्यानंतर काय एन, त्याच्यानंतर काय येणार, एक एक शब्द सोडलेला आहे बघा इथं, मग काय येणार माझा यल येणार. ठीक आहे, यल आला म्हणजे एक प्रकारे हा ऑप्शन तर माझा आता कट झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय व्ही टी आर आणि पी, व्ही टी आर पी. मग माझं व्ही टी आर पी कुठे गेलं बघा, व्ही टी आर पी आणि त्याच्यानंतर काय येणार एन येणार, एल नंतर काय येणार एन. मग आता एल एन दोन्ही ऑप्शन मध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय येते, त्यानंतर आता नवीन अजून एक कलर घेऊ जेणेकरून तुमचा डाऊट क्लिअर होऊन जाईल. बघा, एफ आय एल ओ. ठीक आहे, एफ आय एल ओ, एफ आय एल ओ. समजलं? कितीचा गॅप आहे, 1 2 1 2 1 2 1 2. मग काय येणार माझा आर येणार, एल एन आर. ठीक आहे, म्हणजे आता माझा हा ऑप्शन कट झालाय. आता हा नाही तर हा माझा क्वेश्चन असेल. त्याच्यानंतर लास्ट काय माझा एच एल पी टी. ठीक आहे, इथं पण आता कलर चेंज करू, एच एल पी टी. ठीक आहे, बघा एच, ठीक आहे, एल
P T 1 2 3 1 2 3 1 2 3. मग इथं पण माझा गॅप किती पाहिजे 1 2 3 आणि इथे येणार X LNR X. हे बघा आता हा चार्ट बनवणं खूप गरजेचं आहे प्रॉपर. आणि तुमची जेव्हा एक्झाम होईल तेव्हा जास्त चार्ट बनवून ठेवा जेणेकरून तुम्ही प्रत्येकाला सेपरेट करता. कारण गिचमिट काला होतो आता माझ्याकडे कलर पेन आहे म्हणून तुम्हाला समजलं, पण जेव्हा तुमच्याकडे एकच निळ्या कलरचा पेन असतो तेव्हा तुम्ही खूप कन्फ्युज होता. त्याच्यामुळे याचे कमीत कमी 6 ते 7 चार्ट बनवून ठेवायचे. एक्झामचे 10 मिनिट आधी टाइम भेटतो, रपा 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 हाय असं बनवून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला लगेच हा क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन काय? ओके वेट. हा जो क्वेश्चन आहे ठीक आहे, हा आपला एक्झॅक्ट जो क्वेश्चन आहे ठीक आहे, हा नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. ठीक आहे, हा पण नेक्स्ट मध्ये असे 4-5 क्वेश्चन्स आहेत. कारण मी उंची, सर्कल मध्ये बसणे आणि हाईट म्हणजे त्या सिटिंग अरेंजमेंट हे एक साथ घेणार आहे. त्याच्यामुळे मी टेस्ट सिरीजचे क्वेश्चन त्यात ऍड करणार आहे, कारण मला हे क्वेश्चन चांगल्या पद्धतीने भेटत नव्हते. हा क्वेश्चन मस्त आहे त्याच्यामुळं आपण हा घेऊ. म्हणजे एका ओळीत बसलेत, बुटका आहे, सी पेक्षा बुटकी असणार, ई पेक्षा उंच असणारे 3 मुले आहेत, ई हा बी पेक्षा उंच आहे. ठीक आहे, आपल्याला हे आपल्याला प्रॉपर शिकायचं आहे, त्याच्यामुळे मला याला टॉपिक वाईज शिकवेन तुम्हाला. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा सुद्धा क्वेश्चन आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये शिकू पटापटा. ठीक आहे, 2 क्वेश्चन घेणार आहेत आपण. वेट करा, आपण जो टॉपिक आहे तो सिटिंग अरेंजमेंट असेल आणि उंचीबद्दल असेल. ठीक आहे, तर बघा खालील प्रश्नाच्या दिलेल्या मालिकेमध्ये गहाळ झालेला शब्द शोधा. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता 59, 62, 77, 94 आणि 113. ठीक आहे, असे क्वेश्चन्स आहेत. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता बघा. जेव्हा असा क्वेश्चन येतो ठीक आहे, पहिला रूल ठीक आहे, जेव्हा कुठली पण अजून आपण नंबर सिरीज घेतलेलं नाहीये, पण मी हा क्वेश्चन काय करणार, पहिल्या दोघांची वजाबाकी करून बघणार. जसं की 62 वजा 49, 77 वजा 62, 94 वजा 77, 113 वजा 94. म्हणजे जसं की 49 आहे ठीक आहे, 62 आहे ठीक आहे, 77 आहे ठीक आहे, 94 आहे ठीक आहे, 113 आहे ठीक आहे. मग जेव्हा मी तुम्हाला एक सांगतो, सिंपलच भाषेत सांगतो की तुम्हाला की ह्यांच्यामध्ये एक डिफरन्स भेटतो प्रत्येक ह्याच्यामध्ये. नॉर्मली नंबर सिरीज जेव्हा घेणार ठीक आहे, वर्ग घन यांची माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, पण तुम्ही यांचा जेव्हा डिफरन्स बघणार ना प्रॉपर ठीक आहे, तुम्हाला सांगतो की जेव्हा इथं तुम्ही दोघांचा डिफरन्स काढणार तेव्हा हा 13चा येणार, हा 15चा येईल. ठीक आहे, 15 हा 17चा येईल आणि हा 19चा येईल. कसा बघा, 62 वजा 49 13. ठीक आहे, त्याच्यानंतर 77 वजा 62 काय ना 15. तर अशा नेक्स्ट मी करत गेलो. ठीक आहे, तुम्हाला डिफरन्स भेटतोय आणि डिफरन्स मध्ये काहीतरी दिसतंय बघा, 13, 15, 17, 19. जर तुम्ही स्वतःचं डोकं लावलं तरी आपण इथे 21 घेऊ शकतो. मग 113 प्लस 21, 3 आणि 1 4, 3 134 आणि इथे 134. ठीक आहे, आणि इथं तुमचा आन्सर होईल ऑप्शन डी 134. आता बघा नंबर सिरीजचे खूप प्रकार असतात. कधी कधी वर्गवर पण येऊ शकतं, घनवर पण येऊ शकतं. पण सगळ्यात मी जर बेसिक काय केलं, मी काय करतो म्हणजे मला काही समजत नसेल, पहिलं वजाबाकी करून बघणार आणि त्यामध्ये पण जर साम्य नाही आलं तर ह्यांचे पण वजाबाकी करून बघा. 15तून 13 गेले 2, 17तून 15 गेले 2, ह्याच्यातनं 2, ह्याच्यातनं 2. ठीक आहे, मग मी काय करणार 21 प्लस 2 23 करून ते सॉल्व्ह करणार. म्हणजे वजाबाकी करून त्याची वजाबाकी करून बघायची आणि त्याच्यामध्ये जर हा डिफरन्स येत नसेल काहीच, म्हणजे समजा हा क्वेश्चनचा टाईप वेगळा आहे, जसं की गुणाकार अधिक 2, हा खूप प्रकार आहेत आपल्याला ते शिकावे लागतील. मी बऱ्यापैकी तुम्हाला एक छोट्या पद्धतीने शिकवलं हे. ओके, आता तुम्हाला सांगतो, आपण एक लॉजिकली गोष्ट करू बघा. हा तुम्हाला क्वेश्चन येत नाही आणि तुमचे फॉर्म्युले काही पाठ नाही, समजा आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला गेलो. बघा, विद्यार्थ्यांच्या एका ओळीत गौरव हा ओळीच्या डावीकडून 16व्या स्थानी आहे. आता तुमचं मेन काम काय, उजवी बाजू आणि डावी बाजू समजली पाहिजे. लक्षात ठेवा, ही उजवी ठीक आहे आणि ही डावी, हे तुम्हाला समजलं असेल. आता एका ओळीत गौरव हा ओळीच्या
डाव्या टोकाकडून, म्हणजे या टोकाकडून, ठीक आहे, असं पकडू आपण. कितव्या स्थानी आहे? 16व्या. ठीक आहे, मी इथं लिहिलं 16वी, मी लॉजिकली घेतली. ठीक आहे, तो सौरवच्या डावीकडे 6व्या स्थानी आहे. आता इकडून डावीच्या, पण सौरव समजा इथं कुठं असला, एक्झाम्पल इथं सौरव घेतला, सौरवची डावी बाजू ही आणि उजवी बाजू ही आहे. ठीक आहे, तर पॉसिबल काय राहणार, सौरव इकडेच थांबणार आणि सौरवच्या कितव्या बाजूला 6व्या स्थानी. तर इथं आपण समजा एक्झाम्पल मी इथं सौरवला घेतला. ठीक आहे, कोण आहे आपला? सौरवला. ठीक आहे, सौरव. आणि आपला आधी कोण बसला इथं? गौरव बसलाय. कितव्या स्थानी आहे? 6व्या स्थानी. तर समजा ही इथं बघा, ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी आणि हा 6व्या स्थानी. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे तुम्हाला सांगून देतो, हा पहिली स्थान, हा दुसरा स्थान, हा तिसरा स्थान, हा चौथा स्थान, हा 5वा स्थान आणि हा 6वा स्थान. बरोबर, तो त्याच्या बरोबर 6व्या स्थानी दिसतोय आपल्याला. ठीक आहे, आतापर्यंत हे स्टेटमेंट झालं. ठीक आहे, आणि जो ओळीच्या उजव्या टोकाकडून 19व्या स्थानी आहे, म्हणजे हा उजव्या टोकाकडून कुठल्या स्थानी आहे? ह्याची स्थान काय? 19वी. आतापर्यंत आपल्याला एवढं स्टेटमेंट कळलं. ठीक आहे, आता आपण काय लॉजिक लावू शकतो? लॉजिक लावण्यापेक्षा आपलं थोडंसं डोकं जर लावलं, ठीक आहे, जर डोकं लावलं, आपण बघू शकतो की ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, इथून ते इथे किती मुलं आहेत? 19 मुलं आहेत. बरोबर, कुठून? या लाईनीपासून ते सौरव पर्यंत 19 आहेत. बरोबर, डोकं एकदम नॉर्मल वापरलं आपण. कुठपर्यंत झाली? इथपर्यंत 19 झाली. 1 2 3 4 5, हे किती मुलं आहेत? आता 5 मुलं आहेत. ठीक आहे, 5 मुलं झाली. आता इथपर्यंत किती मुलं आहेत? 16 मुलं आहेत. स्टेटमेंट बघा ना, प्रॉपर मी असं घेतलंय, बाकी काही फरक घेतलाय का? नाही घेतला, कारण इथं मी काउंट करू शकत नाही, प्रॉपर केलं. ठीक आहे, आता तुम्ही यांचं जर कॅल्क्युलेशन मारलं, ठीक आहे, जेव्हा तुम्ही इथं बघा 1 2 3 4 5 6 घेणार. बरोबर, आणि जेव्हा तुम्ही इथं कॅल्क्युलेशन करणार ना, ठीक आहे, 19 6 25, ठीक आहे, आणि ह्याचा ऑप्शन येतं 40. ठीक आहे, 40. ठीक आहे, आता तुमचा इथं एक तुम्हाला सांगतो की इथं या ह्याच्यामध्ये, ठीक आहे, आता तुम्हाला मी कॅल्क्युलेशन सांगतो, 19 ह्याच्यातनं एक -1 करावा लागतो. ठीक आहे, -1 कुठनं केलाय मी, तुम्ही कम्फर्टेबली एक कमेंट करू शकता, कारण हा 16व्या स्थानी आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 5 मुलं, 6व्या स्थानी आहे. 1 2 3 4 5 हा 6व्या स्थानी. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये एक छोटीशी सिली मिस्टेक्स आहे. ठीक आहे, ती सिली मिस्टेक तुम्ही कमेंट्स करणार. ठीक आहे, खूप सोपा प्रश्न आहे आणि पुढच्याच लेक्चरला हा पण क्वेश्चन्स घेणार आहे आणि तुमची सिली मिस्टेक पण सांगेन. आणि जर तुम्हाला एक सांगतो, हा क्वेश्चन तुम्हाला समजलाच नाही ना, सरळच्या सरळ अशा रेषांवर सॉल्व्ह करू शकता. आता म्हणतील सर याला टाइम नाही माझ्याकडे. बघा, तुमच्याकडे फॉरेस्ट गार्डला लई टाइम आहे, तुम्ही पूर्ण आणि पूर्ण रेषा जरी काढून सॉल्व्ह केला ना, याचा आन्सर 40 हे खूप इझिली निघतं. तर टेन्शन घेऊ नका, हा खूप सोपा प्रश्न आहे. नेक्स्ट, आणि 26 जानेवारी 1953 ला कोणता वार होता? ठीक आहे, बघा, मी तुम्हाला एक सजेस्ट करू शकतो, फॉरेस्ट गार्ड बुद्धिमत्ता टॉपिक 1 कॅलेंडर. हा तुम्ही टॉपिक शिका, हा तुमचा चुकणार नाही. तरी पण तुम्हाला मी छोट्या पद्धतीत सांगतोय, जे आपण 5 असे बॉक्स बनवतो. ठीक आहे, इथं लिहितो माय 4. ठीक आहे, त्याची तारीख आहे ती 26, आणि जो मंथ आहे, मंथ काय माझा जानेवारी, तो घेणार 1. इयर काय माझा 1900 इयर आहे, तर 1900 इयरला 0 आणि 53 ला हे येणार, आणि 4 ने डिवाइड करून मी तिथं ते पूर्ण जी भाग गेली ते लिहिणार, म्हणजे 4 1 4 येईल आणि उरला 1 4 2 12. ह्या सगळ्यांची ऍडिशन करणार. ऍडिशन केल्यानंतर जो 7 ने जो पूर्ण भागाची जी बाकी उरते, तो माझा वार असेल. आणि ह्यासाठी तुम्हाला हा टॉपिक बघणं खूप गरजेचं आहे. हा टॉपिक शिकला की हा तुमचा टॉपिक इझिली कव्हर होऊन जाईल.
ठीक आहे, आपण नेक्स्ट घेऊ पटापटा जरा. आता हा बघा मालिकेचा खालील संख्या, संदर्भ आणि प्रश्नाचे उत्तर, आणि हा 3 वेळा आकडा किती वेळा आलाय. हा खूप सोपा प्रश्न होता, कारण बघा 3 हा आकडा फक्त, आणि 1 आणि 2 ह्याचा आन्सर काही 2 वेळा येईल. ठीक आहे, तुम्हाला हा समजला आता. हा डायग्राम, हा टॉपिक आहे, हा येत नाही, फॉरेस्ट गार्डला मागच्या वर्षी आला नव्हता. ठीक आहे, पण आता तुम्हाला सांगतो, जर ह्या डायग्राम तुम्ही प्रॉपर कॅल्क्युलेट केला तर ह्याच्या 12 डायग्रामचा आन्सर येऊ. ठीक आहे, आता तुम्ही कॅल्क्युलेट कशा पद्धतीने करू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला सांगतो बघा, की जर तुम्ही अशी आकृती असेल, ठीक आहे, कशा पद्धतीची, अशी, ओके, अशी, तर तुम्ही ह्याचे ट्रायंगल मोजा. ट्रायंगल म्हणजे काय, 3 कोण पाहिजेत, म्हणजे त्रिकोण म्हणतात. तर बघा 1 2 3 4 आणि हा एक 5, म्हणजे इथे किती येतात, 5 त्रिकोण. ठीक आहे, हे जे आपले किती झाले, 5 त्रिकोण. ठीक आहे, असं समजलं, हे डायग्रामचं मिनिंग असा असतो. तुम्ही जर इथं नीट नीट जर बघितले, ही आपली डायग्राम म्हणते, म्हणजे इथं तुमचे बघा 5 त्रिकोण इथंच आहेत. ठीक आहे, आणि अजून एक कोण असा असतो, आणि मी कोण कसा लिहितोय, असा लिहितोय, हे चुकीचं आहे. लक्षात ठेवा, त्रिकोण कसा लिहिला जातो, असा लिहिला जातो. मराठी व्याकरणासाठी तुमचा अशाने फायदा होईल. ठीक आहे, आता हे झाले 5. ठीक आहे, तर आता नीट तुम्ही मोजा इथं, हा बघा 6वा. ठीक आहे, हा किती झाला, 7वा. ठीक आहे, हा किती झाला, 8वा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा किती झाला, 9वा. ठीक आहे, आता बाकीचे जे 3 ट्रायंगल आहेत, ठीक आहे, 3 ट्रायंगल कसे सॉल्व्ह करणार तुम्हाला ह्यासाठी. आता हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल पण तुम्हाला काउंट करावा लागेल, आणि हा पण एक ट्रायंगल काउंट, हे 3 ट्रायंगल ह्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, आणि ह्याचे असे 12 ट्रायंगल्स होतात. पण आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सांगतो, की तुमचा ट्रायंगल हा टॉपिक मी इथं शिकवला तर बिलकुल समजणार नाही. तर ह्यासाठी मी काय करणार आहे, माझ्या डोक्यात एक बत्ती पेटली आहे, की आकृत्यांचे कोण मोजायची, कसं असतं तुम्हाला एक सांगतो एक छोट्या भाषेत. जेव्हा असा एखादा येतो, हे तुम्हाला मोजता येणार नाही. ठीक आहे, कारण ह्याला खूप टाइम जाईल. परत तुम्हाला सांगतो. ठीक आहे, ठीक आहे, परत अजून एक प्रकार सांगतो तुम्हाला. हा, अशा टाईपचे त्रिकोण असे झाले, परत असे झाले, ह्यांना ट्रिक्स आहेत, आणि ते आपण जोपर्यंत ट्रिकने सॉल्व्ह करणार नाही, ह्याचे फॉर्म्युलेज आहेत, जोपर्यंत आपण फॉर्म्युलेने समजणार नाहीत आणि आकृत्याचे टाईप समजणार नाहीत, तोपर्यंत तुमचा टॉपिक क्लिअर होणार नाही, कितीही तुम्ही प्रयत्न करा. एक दिल्ली पोलीसचं पुस्तक आहे, RWA म्हणून एक आहे, अंकित भाटी सरांचं पुस्तक आहे, बेस्ट बुक राहील. आणि टेन्शन घेऊ नका, मी आकृतीसाठी सेपरेट करेन, कारण हा 12 डायग्राम मी तुम्हाला आता इथे एक्सप्लेन करता येणार नाही, कारण हे असं झालं तसं झालं, त्याच्याऐवजी आपण हे फॉर्म्युलेज पहिले सॉल्व्ह करू. आणि 12 डायग्राम खूप इझी आहे काढणं, आणि सगळ्यात सोपी डायग्राम होती, आणि याला बारकाईने नजर द्यायची. कारण काय होतं माहितीये का, जेव्हा तुमची सराव नसतो या क्वेश्चन, हा तुमचा क्वेश्चन 100% चुकणार, मुलं 8 वरती टिक करणार. समजलं तुम्हाला. ठीक आहे, आपण आता एक अजून राहिलेले 5 क्वेश्चन घेऊ पटापटा. आता बघा, मी हा टॉपिक तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने शिकवलेला आहे, तरी तुम्ही लक्ष द्या. एका छायाचित्राकडे निर्देश करून रमेश म्हणाला, तो माझ्या पत्नीच्या बहिणीचा मुलगा आहे, त्या मुलीचे रमेश सोबत काय नाते आहे. ठीक आहे, ठीक आहे, हा क्वेश्चन चुकला तर चुकून द्या, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बघा कोण म्हणालाय, आपला रमेश म्हणालाय. ठीक आहे, काहीतरी रमेश म्हणतोय. ठीक आहे, तो म्हणाला, तो माझ्या पत्नीच्या बहिणीचा मुलगा आहे. ओके, आपण काय सांगितलं, की पत्नीचं नात्याला आपण असं लिहितो, ज्याने हा टॉपिक शिकला नसेल त्याने घ्या. ही झाली त्याची पत्नी, कुणाची, रमेशची. ठीक आहे, आणि बहिणीचं नातं कसं असतं, पण असं, ही कोण आहे, फिमेल आहे, ही कोण आहे, मेल आहे, ही कोण आहे, त्याची बहीण. ठीक आहे, आणि हा तिची कोण आहे, मुलगा, म्हणजे बहिणीचा मुलगा. ठीक आहे, आतापर्यंत आपल्याला हे स्टेटमेंट प्रॉपर आहे आणि खूप सोप्या पद्धतीने लिहिले. रमेशची पत्नीची बहीण कोण होती,
ज्यांना माहित नसेल त्यांना माहित सांगून देतो, तिला मेहुणी म्हणतात. आणि बिहारमध्ये सगळ्यात घाणेरडा शब्द वापरला जातात आधी घरवाली. सगळ्यात बेकार वाटतं ऐकून. ऍक्च्युली मेहुणी एक आपल्या बहिणीसारखी असते. आपल्या महाराष्ट्राची एक खासियत आहे भावांनो. पण बिहारमध्ये आधी घरवाली असा शब्द वापरला जातो. आणि त्यांच्यामध्ये काय काय होतं मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण सोडून द्या हा टॉपिक्स. ह्यांना एक प्रकारे ते एक वाईफ सारखं म्हणजे बायको सारखं ट्रीट केलं जातं बिहारमध्ये. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एक छोट्या बहिणीसारखं ट्रीट करतो. ही एक महाराष्ट्राची आपली संस्कृती आहे अदर राज्यांपेक्षा. खरंच खूप घाण वाटतं की यार मेहुणीला एक आपली ती बहिणीसारखे बहीणच म्हणू शकतो यार, त्यांना असं ते बोलतात. त्यांचे तर तुम्ही डायलॉग्स पण फेमस आहेत. आधी घरवाली काय रे, आधीच आली आधी घरवाली, असा काही डायलॉग आहे. ठीक आहे. आता मेहुणीचा मुलगाला, ठीक आहे, ज्यांना कुणाला माहिती नसेल त्यांना लिहून घ्या, मामेराव भाचे. ठीक आहे. मामेराव किंवा भाचेला म्हणतात. कुणाला? मुलगीला, सॉरी मुलगाला. मुलगा दिलाय ना आपण. आणि जर मुलगी असते तर इथं काय आलं असतं? भाची. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला सांगायचंच होतं की भाचा येणार इथं, कारण हा मुलगा आहे. जर इथं मुलगी असतं तर उत्तर काय आलं असतं? भाची. आता सगळ्यांना वाटत असेल की अरे भाचा भाचीचा तर संबंध आपल्या सख्या बहिणीचा पण येतो, पण आपली मेहुणीला सुद्धा बहीण मानली जाते. त्याच्यामुळे तुम्हाला हा टॉपिक मला क्लिअर करायचा होता. ओके, आपण जरा नेक्स्ट घेऊ. एज्युकेशन या शब्दात, ठीक आहे, एज्युकेशन या शब्दात स्वरांना येणाऱ्या अक्षराने बदलले आणि व्यंजनांना वर्षभर त्यांच्या आधी येणाऱ्या. पहिलाचा क्वेश्चन वाचून घ्यायचा. वाचला, ठीक आहे, मी वाचला बऱ्यापैकी. मग काय ना, एज्यू स्पेलिंग बघायची नीट. एज्युकेशन, एक 15 मिनिट. ठीक आहे. एज्युकेशन, ठीक आहे. आणि त्या व्यंजनांना वर्ण क्रमानुसार त्यांच्या आधी येणाऱ्या अक्षरांनी बदलले. ठीक आहे. पण इथं बघायचं आपलं स्वर आणि व्यंजन काय. बघा तुम्हाला सांगतो स्वर काय आहेत. ए, ई, आय, ओ, यू. स्वर किती असतात? 5. त्यांनी अगोदर ज्यांनी लेक्चर केलेत हे त्यांना अगोदरपासून माहितीच आहे. तर ह्याच्यामध्ये मी बघणार स्वर कोणते आहेत. ई स्वर आहे, यू स्वर आहे, ए स्वर आहे आणि आय स्वर आहे. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलंय, स्वरांना वर्णमाला क्रमात त्यांच्या नंतर येणाऱ्या शब्दांना बदलायचे. मग आपल्या ई नंतर काय येतो? ए बी सी डी ई नंतर काय येतो? एफ. ठीक आहे. यू नंतर काय येतो? व्ही. ठीक आहे. इथं मी असं घेतलं, इथं असं घेतलं. ए नंतर काय येतो? बी. आय नंतर काय येतो? जे. ठीक आहे. आता बघू शकता ज्यांनी व्यंजन, व्यंजन म्हणजे कोण असतात? हे शब्द सगळे सोडून काय असतात? व्यंजन असतात. ठीक आहे. ए, ई, आय, ओ, यू सोडून सगळे व्यंजन असतात. व्यंजन म्हणजे तुम्हाला माहितीच पाहिजे, आपण आधी लेक्चर घेतलेलं आहे. आणि ज्यांना समजत नाही त्यांनी अगोदरचे लेक्चर बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग काय येणार इथं? आधी म्हणजे कोण येणार? सी येणार. सी डी. ठीक आहे. बी सी. त्यानंतर काय येणार? एस टी. ठीक आहे. ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ. मग काय येणार? एन ओ. ठीक आहे. एम एन. ठीक आहे. आता जर ही जर माझी जर चार्ट समोर असता तर मी बघून किती फास्ट सॉल्व्ह केला असता. तर मला कधी कधी कसं बोलून करावं लागते. ठीक आहे. एकापेक्षा जास्त वेळा येईल. ठीक आहे. तर बघू शकता की आपला बी हा एकापेक्षा जास्त वेळा आलेला आहे. ठीक आहे. ए बी बी सी. बी हा 2 वेळा आलेला आहे. बाकी कोणते शब्द दोनदा आलेले नाही. त्याच्यामुळे हा बी आपला राईट आन्सर असेल. ठीक आहे. आता बघू शकतो की हा क्वेश्चन काय. पीटर त्याच्या कार्यालयाच्या 25 किलोमीटर पश्चिमेकडे गेला. ठीक आहे. आता आपली दिशा इथे. ठीक आहे. हा इथं आपला पीटर झाला. ठीक आहे. मी पीटर घेतला. पश्चिमेकडे गेला. किती? 25 किलोमीटर. माझी पूर्व 25 किलोमीटर. ठीक आहे. पीटर कुठे गेला? ही पश्चिम दिशा आहे माझी. ठीक आहे. पश्चिमेकडे गेला. इथून ह्या दिशेला पश्चिमेकडे पीटर डावीकडे वळून 40 किलोमीटर गेला. माझी वरची बाजू उजवी, खालची डावी. ही कोणती येते? उजवी. ठीक आहे. ही येते डावी. ज्यांना हा टॉपिक समजत नसेल पहिलं माझा दिशा हा टॉपिक करावा लागेल त्यांना. ते किती गेले? 40 किलोमीटर गेलाय. ठीक आहे.
40 किलोमीटर गेला. स्टेटमेंट तो पूर्वेकडे वळाला आणि 25 किलोमीटर चालला. आता पूर्वेकडे वळाला म्हणजे पूर्व दिशा तर इकडे आली आपली. ठीक आहे, तर कारण बघा 25 ला 25च चाललाय तो, 25 किलोमीटर आला, तो इथं आला आणि वळून डावीकडे वळून 30 किलोमीटर अंतर कापले. आता मी नीट इथं उभा राहणार आणि माझी उजवी आणि डावी या उभावर बघितली तर ही उजवी येते आणि ही माझी डावी येते आणि तो डाव्या बाजूला किती गेलेला आहे, 30 किलोमीटर गेलाय आणि तो इथंच थांबलेला आहे म्हणजे हे 30 किलोमीटर. आता मी कसं काढलं तुम्हाला सांगतो. बघा 25 ला 25 मॅच होते पण हे 40 आहे म्हणून मी इथं 10 किलोमीटरचा अंतर ठेवलाय. म्हणजे किती, 10 किलोमीटरचं अंतर. 10 किलोमीटरचं अंतर कसं, 40 वजा 30 10 राहते. नीट जर लक्ष देऊन सॉल्व्ह केलं तर. म्हणजे पीटर इथे आणि इथे आणि ह्या दोघांमध्ये फरक विचारला होता त्याच्यामुळे इथं बघा 10 किलोमीटर दक्षिण दिशा, कारण ही दिशा त्याची कुठली येणार, दक्षिण. कारण अशी दिशा काढणार ना आपण, दक्षिण पूर्व. जर पीटर वर असतं तर काय आलं असतं, उत्तर आलं असतं. हा खूप टॉपिक सोपा आहे आणि ह्याच्या आधी आपला हा झालेला आहे. ओके, नेक्स्ट टॉपिक घेऊ. आता हा टॉपिक हा नवीन पण आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे. बघा सिंपल काय मी सांगतो, असे क्वेश्चन आला पहिल्यापासून ऑप्शन मधून बघून चेंज. खालील समीकरण अचूक करण्यासाठी खालील कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागेल. ठीक आहे, सिंपल आलाय. मी काय करणार, पहिलं भागाकार आणि गुणाकार करून बघणार. ठीक आहे, मी समजा 300, आता हे चिन्ह माझं इथे गुणुले. ठीक आहे, गुणुलेचं मी काय केलं, भागाकार केलं. ठीक आहे, आणि परत हाय असं लिहिलं 30 अधिक 28 परत काय वजा 18 गुणुले करावं लागेल इथं, 18 गुणुले 4. ठीक आहे, आणि हे वजा 34 आलं पाहिजे असं आपण पकडूया. मी केलं. माझा बॉडमॉस रूल काय म्हणतो की पहिलं भागाकार करणे, तर किती येणार ते 10 येणार, 30 10 300. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर गुणाकार करणे प्लस 28 वजा 18 गुणिले 4. आता माझा रूल काय सांगतो, रूल काय असतो, बॉडमॉस सांगतो. ठीक आहे, पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह करणे, त्यामध्ये पण छोटे ब्रॅकेट येतात मोठे ब्रॅकेट येतात, त्याच्यानंतर येतं भागाकार गुणाकार अधिक वजाबाकी. समजलं, त्याला म्हणतात बॉडमॉस रूल. आता बॉडमॉस रूल नुसार सगळ्यात पहिलं कोण येते, गुणाकार येते. तर 18 गुणिले 2 किती 10 प्लस 28, 18 एक 18, 18 दुने 36, 36 गुणिले 2 म्हणजे टोटल याची 72 येते. ठीक आहे, आता बॉडमॉस रूल काय म्हणतो की मग बेरीज करणे. मग बेरीज जर केली, ठीक आहे, 28 प्लस 10 किती येणार 38 वजा 72. ठीक आहे, आता हे असं आलेलं आहे. पण ह्या दोघांची जेव्हा तुम्ही वजाबाकी करणार, कारण इथं मोठा 72 आहे आणि ह्या 72 मधून 38 वजा केले की जर एक वजा 34 तुमचं आन्सर ए होऊन जाईल. तर त्याचा आन्सर डायरेक्ट ऑप्शन एच राईट येते. जर समजा हे बरोबर नसतं आलं तर ऑप्शन बी, सी आणि डी कडे आपण गेलो असतो. बऱ्यापैकी आपलं पहिल्याच ऑप्शन मधनं समजलं त्याच्यामुळं लवकर सॉल्व्ह झालं. ओके, आता पटापट आपण मराठी व्याकरण घेऊ जेणेकरून मराठी व्याकरण मध्ये आपण बघूया की कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, बघा मेघावी. ठीक आहे, बऱ्यापैकी आपण बघू शकतो मेघावी. ठीक आहे, मेघावी म्हणजे काय असतं, मी मेघावी, मेघावी म्हणजे काय असतं माहिती का, प्रज्ञावंत. समजलं, म्हणजे बुद्धिमान, तुम्ही बुद्धिमान आहेत. आईला म्हणा मी आजपासून मेघावी झालोय कारण मी रविराज देसाईचे लेक्चर करतोय. कोण आहे रविराज देसाई, रविराज देसाई पण एक मेघावी आहे, बुद्धिमान आहे, चाणक्य सारखा हुशार आहे. म्हणजे आजपासून तुम्ही म्हणायचं नाही हा काय म्हणायचं, मेघावी. मेघावीपेक्षा प्रज्ञावंत. प्रज्ञावंत म्हणजे बुद्धिमान आणि हुशार. यार बुद्धिमान हुशार हे काय झाले, प्रज्ञावंत हुशार बुद्धिमान आणि मेधावी हे सगळे समानार्थी शब्द झाले, हे तुमच्या लक्षात पाहिजेत. शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता आणि एक मुलगी त्याला बघत होती. चालतंय यार, मेरे सामने वाली खिडकी में 400 चांद तुकडा देता है. ओके ठीक आहे, हा टॉपिकच्या रिलेटेड नाहीये. शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता, आपण थोडं इंटरेस्टिंग बनवू. शेजारची मुलगी पुस्तक वाचत होती आणि ती खूप सुंदर होती, असं तुम्ही मित्राला पण म्हणू शकता ना, कधी कधी होत असं. पण एक क्रिया बघा तिची काय झाली, टॉपिक भटकतोय. शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता,
वाचत होता म्हणजे त्याची ती पूर्ण पुस्तक पण वाचून नव्हतं झालं, अपूर्ण होती. म्हणजे ती क्रिया कुठली होती? अपूर्ण. ओके, अपूर्ण भूतकाळ. आणि भूतकाळ म्हणजे अगोदर घडलेल्या घटना म्हणजे भूतकाळ, सध्या म्हणजे करंट म्हणजे वर्तमान काळ, आणि भविष्यात तुमचं समजा लग्न होईल ह्याला भविष्यकाळ म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला नोकरी लागेल नाही लागेल तो भविष्यकाळ. ठीक आहे. सासवा हे शब्दाचे अनेक वचन आहे. यार ज्यांचं लग्न झालंय ना, या हा शब्द ऐकून मला मारू नका यार. सासवा, सासरे, सासू, माहितीये, समजू शकतो अन्याय होतो खूप तुमच्यावर. ज्यांना लग्न झालंय त्याच मुलींना माहिती असेल, सासू सासरा, त्यांना हा लय शब्द असं असं राग येतो तुम्हाला. आय नो दॅट. काय टेन्शन घेऊ नका. हे तर इथं येत नाही तर तुम्ही ह्याला असे पेना बिनानी मारचण बिरचण. सासूचं नाव आहे की लागा सासू. सासवा या शब्दाचे अनेक वचन काय होतं? सासू. सासवाचे अनेक वचन सासू होतं. म्हणजे खूप साऱ्या सासू आल्या ना तुमची बँड वाजेल, कारण तुम्ही एकाच सासवाकडून एवढे नाराज आहेत, तर अनेक वचन सासू आल्यावर काय हाल होईल तुमचं? सावध राहा. ठीक आहे, सगळ्या सासू चांगल्या नसतात. माझी मम्मी खूप छान आहे, पण ती अजून सासू नाही बनलेली. मे बी बनेल. खूप किस्मतवाली होईल माझी आई. माझी आई नाही रे, सून होईल. तर माझं पण नातेसंबंध खूप कच्चं आहे. सून, नाती, सासवा. ठीक आहे. व्याकरण दृष्ट्या अचूक शब्द शोधा. हा प्रश्न जर चुकला ना, चुकून द्या, काही विषय नाही, कारण हा प्रश्न माझा पण चुकला असता. कारण क्षेत्रो बरोबर लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही आता बघितला, नेक्स्ट टाइम चुकवू नका. बस संपला विषय, कारण इथं सगळ्या चुका होत्या. अशोक पतंग उडवतो या वाक्यातील प्रयोग सांगा. तुम्हाला एक सिंपल सांगतो. अशोक काय? करता, पतंग कर्म, उडवतो क्रियापद. ठीक आहे, आपण हा टॉपिक घेतले नाही. प्रयोग जेव्हा शिकवेन हा तुमचा टॉपिक क्लिअर होईल. जेव्हा करता चेंज होतो आणि क्रियापद बदलते तेव्हा तो कर्तरी असतो. जसं की आता अशोकच्या ऐवजी मी गीता घेतलं. गीता, पतंग, बाकीचं मी हाय असं ठेवणार. पतंग उडवतो हाय असं ठेवणार. बघा, गीता पतंग उडवतो, लॉजिक बनते का? नाही बनते. मग तेव्हा आपण काय करणार? गीता पतंग उडवते. उडवते झालं म्हणजे क्रियापद बदललं, म्हणजे कर्तरी प्रयोग आहे ह्याच्यामध्ये. आता कर्तरी मध्ये कुठले आहेत? बी पण आहे आणि सी पण आहे. अवघा भाव कर्तरी प्रयोग खूप सोपा असतो. त्याच्यामध्ये काही शब्द आहेत लिमिटेड पाठ करायचे. उजाळणे, मळमळणे, असे खूप सारे शब्द आहेत. तर त्याच्यामध्ये भावना काही क्रिएट होत नाहीये. ना प्रेमाची भावना आहे, ना घृणा आहे, ना कुणाबद्दल भांडणाची भावना आहे. त्याच्यामध्ये कुठला भाव कर्तरी तर दिसत नाहीये. मग त्याला डायरेक्ट सकर्म कर्तरी प्रयोग करा. आणि अकर्म कर्तरी प्रयोग आपण जेव्हा मराठी व्याकरण प्रॉपर चालू करू तेव्हा हे सगळे टॉपिक क्लिअर करून घेऊ. चूक सुधारून वाक्य पूर्ण लिहा. आता बघा, लक्षात ठेवा, गाणे असं लिहितात. ठीक आहे, आणि खूप कसं लिहितात? खूप असं लिहितात. ठीक आहे, आणि छानला असं लिहितात. ठीक आहे, आता इथं बघा, काही ठिकाणी हा न वापरलाय, इथं चुकलंय, खूप चुकलाय. ठीक आहे, आणि तो खूप छान गाणे गातो. ठीक आहे, पण आपलं बी राईट आहे, कारण इथं गाण्याचा न चुकला. म्हणजे एक प्रकारे तुमचं इथं मराठी व्याकरण चांगलं पाहिजे होतं. आता याच्यामध्ये तर तुमचंच काम आहे सॉल्व्ह करणं, हे माझं नाहीये. आता बघूया आपण आकारांत पुल्लिंग वचनाचे एक वचन काय होतं. ठीक आहे, ते एकारांत होते. आकारांत एकारांत. ठीक आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. बघा, लक्षात ठेवा. आता तुम्हाला एक सांगतो, सूत, नंदन, जनक आणि पुत्र. ठीक आहे, सूत, नंदन आणि जनक आणि पुत्र. तर बघा, जनकला वडील म्हणतात. ठीक आहे, आता तुम्ही कधी ऐकलं असेल सूत पुत्र. ठीक आहे, सूत, ठीक आहे, नंदन आणि पुत्र हे कोण आहेत? सगळे मुलगा आहे. म्हणजे एखाद्याचा मुलगा, जसे म्हणजे माझा एखादा मुलगा असेल मी त्याला सूत म्हणू शकतो, नंदन म्हणू शकतो, पुत्र म्हणू शकतो. जनक म्हणजे वडील, आणि जननी हा तर सगळ्यांना शब्द बेसिक पाहिजे माहिती, त्याला आई म्हणतात. आई म्हणून कोणी,
आईचा हाक मारी. खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा. अंगातील पाला पाचोळा. बघा जेव्हा आपण कधी म्हणतात ना अंगणातील पाला पाचोळा गोळा करणे, त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतात. आता हा टॉपिक तुम्हाला नाही आला तर ठीक आहे, कारण जोपर्यंत आपण समास हा टॉपिक शिकणार नाही तोपर्यंत हा टॉपिक तुमचा येणार नाही. पण मी तुम्हाला बऱ्यापैकी छोट्या पद्धतीने सांगितले आणि हा टॉपिक आपण जेव्हा मराठी व्याकरणामध्ये समास शब्द घेऊ तुमचा हा लवकरात लवकर कव्हर करून देऊ. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. तो नेहमी जोरात पळते. सोपा आहे, बी ऑप्शन यायला पाहिजे, डोळे झाकून याला आन्सर आलंच पाहिजे. चूक दुरुस्त करून वाक्य पुन्हा द्या. तर याचा हस्ताक्षर मध्येच आहे आणि हा तुमचा ऑप्शन राईट आहे. सोपे प्रश्न होते, चूक दुरुस्त करून लिहा, खूप सोपा प्रश्न आहे. डोळ्याने एकदम चुका शोधायच्या. ओके, आता अजून आपण एक बघूया. बघा नासी फडके यांचा लघु संबंध संक्रांत आहे. ठीक आहे, ध्रुम वले. ठीक आहे, बघा चुकला, चुकून द्या, काही विषय नाही. पण लक्षात ठेवा भूत गोष्टी. ठीक आहे, पहिले यांनी संग्रह लिहिला भूत गोष्टी. ठीक आहे, भूत गोष्टी संग्रह लिहिला तो 1933 मध्ये लिहिला. परत त्यांना वाटलं यार अजून काहीतरी नवीन करावं, त्यांना नाव सुचवलं नाही, मग त्यांनी नाव लिहिलं नव्या भूत गोष्टी. ठीक आहे, थोडस नव्या भूत गोष्टी, आणि ती 1937 ला केली. म्हणजे नीसी फडके यांचं लघु समजा भूत गोष्टी, नव्या गोष्टी आणि ध्रुवमूल्य हे 3 आहेत. आणि ध्रुवमूल्य तो जवळपास हा शेवटला आहे, तो मे बी 1941 आहे. आता साल महत्वाचं नाहीये. भूत गोष्टी, नव्या भूत गोष्टी, ध्रुवमूल्य नासी फडकेचे आहे. आता तुमचं काम काय आहे, 1 2 3 हे कोणी लिहिले हे तुम्ही वहीत लिहून घ्या, आणि हा 4 असे म्हणजे तुमचं नवीन लघु निबंध संग्रह कोणी लिहिलाय समजून जाईल. कर्मणी प्रयोगात करता कधीच प्रथमांत नसतो, हे लक्षात पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही करता कर्मणी हे शिकणार तेव्हा तुम्ही बेसिक गोष्ट तुम्हाला शिकून जाईल. वाक्य प्रकार ओळखा. आम्ही घरी जातो. ठीक आहे, आता हे मी तुम्हाला सांगतोय केवळ वाक्य आहे. ठीक आहे, असं लिहिलं असतं आम्ही घरी जातो आणि स्नेहासोबत चॅटिंग करत बसतो. ओके, स्नेहा म्हणजे कोण असू शकते, तिची गर्लफ्रेंड असू शकते, तिची बहीण असू शकते, आय डोंट नो. पण आम्ही घरी जातो आणि स्नेहासोबत चॅटिंग करतो. मिश्र वाक्य झालं, कारण त्याच्यामध्ये 2 वाक्य, मिश्र वाक्य पण म्हणू शकत नाही, 2 वाक्य झालेत. मिश्र वाक्य किंवा संयुक्त वाक्य, ह्या दोन्ही वाक्यांपैकी एक वाक्य असणार. आता बघा तुम्ही चॅटिंग करा, काही करा, पण सिंपल वाक्य, फक्त घरी गेलेला आहे, आम्ही घरी जातो, संपला विषय. शब्दाचा संक्षेप देण्यासाठी अक्षरात पुढे वापरतात आणि त्याला वापरतात पूर्ण विराम. हा सोपा प्रश्न आहे. आणि जसं की एखादी भावना, आश्चर्यजनक व्यक्त घटना दर्शवायची असेल त्याला उद्गारवाचक चिन्ह वापरतात. ते आता पूर्णविराम कसा असतं, असं असतं. उद्गारवाचक कसं असतं, असं असतं. एखाद्यासाठी प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नचिन्ह असा असतो. अपूर्ण विराम झालं. स्वल्प विराम कसे असतात, जसं की मामा, आत्या, असे बहीण. ही नाते खूप चांगली आहेत असे, म्हणजे जसं मी लाडू, चकली, करंजी असं खातो तेव्हा आपण स्वल्पविराम पण वापरतो, म्हणजे शब्दापुढे शब्द. त्याचा पण आपण उपयोग समजू जोपर्यंत आपण मराठी व्याकरण चालू करणार नाही, आणि लवकरच करू. बऱ्यापैकी बघा आपण टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून दिलेली आहे. आणि जे टेस्ट सिरीज जरी झाली ह्याच्यामध्ये तुम्ही या ज्या लेटेस्ट भरती आलेल्या आहेत आपण इथे प्रोव्हाइड करतोय. महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड गायडन्स आणि PYQ ओल्ड क्वेश्चन्स आपण इथे दिलेले सगळे फ्री आहेत, कारण आपल्या पोरांनी भरभरून आनंद वापरा. जसं की तुमचे कुठली एक्झाम तुम्ही देताय, म्हाडा द्या, तलाठी द्या, सगळे आपण क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि आपले इन्स्टाला फॉलोअर्स 31,600 झालेत आणि मी खूप आनंदी आहे. बस मला असं वाटतं की मला ही अचिव्हमेंट भेटली, खूप मी खुश आहे. आणि लवकरात लवकर असे चांगले व्हिडिओ मी बनवतच राहीन. आणि अजून एक थँक्यू. बघा आता सिंपल आहे. असे मी सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मी लेट व्हिडिओ बनवतो, त्याबद्दल खरंच सॉरी. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सांगा, आणि मी लवकरात लवकर तुमचे लेक्चर कव्हर करूनच घेईन. आणि आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला असेल आणि क्वालिटी व्हिडिओ वाटला, व्हिडिओत काही कमी वाटली तुम्ही आज मला इथे कमेंट करा, जेणेकरून मी नेक्स्ट टाइम अजून इम्प्रूव्हमेंट करेन.